नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे बिहार येथील। बिहार जिल्ह्यातील मोतिहारी हे ठिकाण आहे। येथून 11 किलोमीटर अंतरावर बेलवाडी एक छोटंसं गाव आहे। या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे। दिवसभर शेतात राबून आपले पोट भरतात आणि या गावात काही रिकाम टेकडेही गावभर फिरताना दिसतात। त्यांना कशाचीही पर्वा नाही, जबाबदारी नाही। आईवडील शेतात राबतात, मोबाईल आणि इंटरनेटवर रमतात। हे बघून अनेक विकृती तरुण मुलांच्या वासना निर्माण होतात। मोबाईलच्या इंटरनेटमुळे कमी वयातच तरुणांना सेक्सचे व्यसन लागत आहे। हे मोठे दुर्दैव आहे। बेलवाडी या गावात राहणाऱ्या टुनटुन कुमारच्याही मनात वासना निर्माण झाली होती। टुनटुन हा अवघा 18 ते 19 वर्षाचा होता। तो शाळा शिकायचा नाही आणि कोणतेही काम देखील करायचा नाही। तो सध्या लहान आहे म्हणून त्याला पालकही काही काम सांगत नव्हते। साहजिकच तो टपोरी छपरी मित्राबरोबर गावभर रिकामटेकडा फिरत होता। मोबाईलवर गेम खेळणे, सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ पाहणे याचे त्याला व्यसनच लागले होते। पॉर्न व्हिडिओ पाहून त्याच्या मनात वासना निर्माण झाली। त्याची नजर स्त्री देहावरून फिरू लागली। त्याच्या घराजवळच त्याचा चुलत भाऊ देवानंद हा राहत होता। देवानंद याचे लग्न झाले होते। तो शेतात काम करायचा तर त्याची बायको घरातील सगळे कामं करत होती। बहुतेकदा सासू सासरे देखील शेतात जायचे तेव्हा ती घरी एकटी असायची। तिला काही लागले तर ती टुनटुनला काम सांगायची, कारण तो नात्याने तिचा दीर होता आणि तो लहान होता। 18 ते 19 वर्षात टुनटुनसोबत तिचे चांगले नाते तयार झालेले होते। पण टुनटुन लहान राहिला नव्हता। त्याच्या मनात वासना भडकली होती। त्याला आता भावजई भोगवस्तू वाटू लागली। तिच्या भरलेल्या देहाकडे तो वाईट नजरेने पाहत होता। त्यासाठी तो वारंवार तिच्या घरी येऊ लागला, गप्पा मारत थांबू लागला। तिनेही त्याची नजर ओळखली। ती सावध झाली आणि तिने त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला, पण तो तिच्या जास्तच जवळ येऊ लागला आणि हळूहळू तिच्या मनातही वासना जागृत झाली। दमून येणाऱ्या नवऱ्यापेक्षा तरुण दीर टुनटुन आवडू लागला आणि तीही आता त्याच्याशी बोलू लागली आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि सुरू झाला वासनेचा खेळ। दोघांनाही नात्याचा विसर पडला आणि रोज शरीर सुख घेऊ लागले। तिचे भरलेले शरीर पाहून तो वेडापिसा झाला। तो तिच्यावर तुटून पडला। त्या तरुणाचा जोर पाहून ती सुख सागरात बुडून गेली। वासनेमुळे दोघांना कशाचेही भान राहिले नाही। दोघातील प्रेम प्रकरण दिवसेंदिवस बहरत गेले। त्यांच्यात काहीतरी वेगळं चालू आहे अशी शंका निर्माण होईल असं त्यांचं वागणं सुरू होतं। छोटंसं गाव असल्यामुळे दोघांविषयी चर्चा सुरू झाली। या दोघात काहीतरी सुरू आहे असा संशय देवानंदलाही आला। त्याने बायकोला समजावून सांगितले आणि टुनटुनलाही समजावून सांगितले, पण वासनेले बेभान झालेल्या दोघांनी ऐकलं नाही। तरीही त्यांचा वासनेचा खेळ सुरूच होता। देवानंदने दोघांना अनेक वेळा समजावले, मात्र दोघेही ऐकत नव्हते। त्यामुळे देवानंद हा संतापला। त्याने एक भयानक कट रचला। त्याने टुनटुन याचा काटा काढायचं ठरवलं। देवानंदने टुनटुनला एक दिवस शेतात बोलावलं। टुनटुन हा शेतात गेला। त्यावेळी त्याने पुन्हा त्याला समजावलं, मात्र टुनटुनने स्पष्ट सांगितले, माझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे, मी तिला कधीही सोडू शकत नाही। आता तर देवानंदच्या डोक्यावरून पाणी गेले होते। घरात बायकोने देखील त्याला सांगितले होते की माझे टुनटुनवर प्रेम आहे, मी त्याला सोडू शकत नाही। देवानंद हैराण झाला। काय करावे काही समजत नव्हते। आपली बदनामी होणार या भीतीने देवानंदने काही बोलला नाही। शेजारच्या गावी जत्रा भरली होती, तेव्हा जत्रा पाहण्यासाठी देवानंद निघाला। त्याने टुनटुनला विचारले, येणार का जत्रेत? टुनटुन त्याच्याबरोबर जायला तयार झाला। दोघेही बाईकने निघाले। वाटेत देवानंदने सांगितले, माझ्याजवळ ड्रग आहे, तुला पाहिजे का? टुनटुन तयार झाला। तेव्हा देवानंदने गाडी थांबवली। ते दोघे उसाच्या शेतात गेले। तिथे देवानंदने टुनटुनला ड्रग्ज दिले। तो नशेने धुंद झाला। नशेत असताना देवानंदने त्याच्यावर हल्ला केला। देवानंदने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरात वार करायला सुरुवात केली। अक्षरशः त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला। त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर देवानंदने तेथून पळ काढला आणि सरळ तो घरी परतला। काहीच झाले नाही अशा प्रकारे तो फिरत होता। दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला आणि टुनटुनच्या वैयक्तिक संबंधाविषयी चौकशी सुरू केली। त्यावरून त्याच्या बायकोचे नाव पुढे आले आणि तिचा मोबाईल देखील तपासले असता धक्कादायक पुरावे सापडले। कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि CDRवरून दिसून आले की ती टुनटुनसोबत तासनतास बोलत असायची। यावरून पोलिसांना समजले तिचे टुनटुनसोबत संबंध आहे। पोलिसांनी देवानंदला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। तेव्हा सर्व घटनाक्रम उघडकीस आला। पोलिसांनी देवानंदला अटक केली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा।
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.